नमस्कार. सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण घरगुती मसाले वापरून मटार मशरूम अगदी हॉटेलसारखी ही भाजी बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण एक पॉकेट मशरूम घेतलेले आहेत आणि एकदम ताजे इथे आपण मटार घेतलेले आहेत. एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, एक टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हे कांदा छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर या चॅनलवरच्या रेसिपी पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. इथे आपण यामध्ये कांदा टाकलेला आहे, टोमॅटो. आता हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामध्ये थोडा लसूण भाजून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते. आता आपण हे एका डिशमध्ये काढायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. याची आपण एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने आपण ही मसाला आता वाटून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे. आपण कढई इथे बदललेली नाही, तीच कढई घेतलेली आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे, हळद, हिंग जी आपण रेग्युलर फोडणी देतो तीच इथे द्यायची आहे. लसूण आपण इथे थोडा ठेचून टाकलेला आहे, बारीक ठेचून, आणि आपण फोडणीमध्ये मसाल्यामध्ये सुद्धा टाकलेला आहे. त्यामुळे या भाजीची चव आणखीन छान वाढते. हे आता मसाला आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. हे पहा, मसाला आपला छान भाजत आलेला आहे. साईडून मसाल्याला तेल सुटलेले आहे. आता आपण थोडासा हिंग टाकायचा आहे, हळद पावडर. इथे आपण बेडगी मिरचीचे लाल तिखट वापरणार आहोत. त्यामुळे भाजीला आपला कलर छान येतो. आता हे आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, किती छान आपली मसाल्याला कलर आलेला आहे. आता हे आपण 2 मिनिटं मसाले छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, शिजवून. आता यामध्ये आपल्याला वाटाणे टाकायचे आहेत. इथे फ्रोझन मटार वापरलेले नाही, ताजा वाटाणा आहे. हा शिजण्यासाठी जरा वेळ लागतो. आता आपण यामध्ये थोडं पाणी ओतून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मशरूम शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पण वाटाणे शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. तर या पद्धतीने ही भाजीला छान कलर आलेला आहे. आता आपला वाटाणा पण शिजत आलेला आहे. यामध्ये धना जिरा पावडर टाकायचा आहे, 1 चमचा. कसुरी मेथी इथे मी बारीक करून टाकलेली आहे. आता आपल्याला यामध्ये जे आपण मशरूम कट करून ठेवले होते ते टाकायचे आहे. इथे आपण कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, 2 चमचे. मशरूम कसे निवडावे, कसे साफ करावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की पहा. इथे आपण या मशरूमवरती गरम मसाला टाकायचा आहे. त्यामुळे ह्या भाजीला चव छान येते. तुम्ही नक्की गरम मसाला वापरा. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे
आणि हा आपण शिजवून घ्यायची आहे भाजी आपली। हे पहा, ही भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर अत्यंत स्वादिष्ट ही भाजी लागते। या पद्धतीने अगदी झटपट आपली मशरूम मटार खाण्यासाठी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय। आता लवकरच भेटूया नवीन रेसिपी घेऊन।